खूप झेललंय मी 2002 पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे किती वर्ष गेली आणि आता मला ते सहनही होईना. एवढी परिस्थिती झाली आणि मला दिसते ती व्यक्ती. ओके. लाईव्ह मध्ये दिसते. कोण करते ते? कोण आहे ती? अच्छा. पण माझं मन मानत नाहीये. हा माझा भ्रम आहे. कारण रक्ताच्या नात्यात शक्यच नाही ना. बरोबर आहे. तुम्ही माझे भाऊ आहात. करेक्ट. आणि माझा भाऊ. बरोबर, समजलो. ती एक शंका असते, पण तुम्ही बोलू पण नाही शकत. बोलू पण नाही शकत आहे. नाही, शक्यच नाही. मला ऍक्सेप्टच नाही. लाईव्ह दिसतंय मला. ओके. पण मला अमावस्या आली, पौर्णिमा आली, लाईव्ह दिसतंय. अच्छा. पण मी हे लाईव्ह सांगणार कोणाला? शक्य नाही ना. खरं नाही वाटणार आहे. बरोबर. दोघांची आई एकच आहे. ती दोघांची आई मान्य करेल का? बरोबर. बरं, माझ्यासमोर तो खूप चांगला आहे. मग माझ्यासमोर चांगला आहे त्या व्यक्तीला मी कुठेच ठरवू शकत नाहीये. आणि आपण पटकन असं बोलू पण नाही शकत. बोलूही शकत नाही. त्यामुळे आमचं हे दोघांमध्येच राहिलं, मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये. पण मी थोडीशी दुरुमुरू झाली. बरोबर. थोडासा एक डिस्टन्स ठेवायला लागली. त्या 2014च्या ह्याच्यामध्ये आधी माझे वडील गेले. पण वडील जाता क्षणी त्याच रात्री वडिलांनी येऊन सत्य समोर आणलं. अच्छा. माझ्या उशाजवळ बसूनच सांगितलं, परत घरी नाही जायचं. तुझं माहेर संपलंय, इथून आता तुझं नवीन आयुष्य. अच्छा. परत तू जायचं नाही. असं म्हणून मग मी त्यानंतर ते सत्यच मांडलं. पण मी कुणाजवळ बोलली नाही, त्याचे काही खुलासा केला नाही. आणि अशी जर्नी असताना 2017मध्ये एवढा मोठा आघात झाला. शक्यच नाही. पचनीही पडत नव्हतं. डिस्टर्ब मुलगाही झाला. उठली ताडकन. रिझल्ट घेतले. आतापर्यंत ज्युनियरपासूनचे सगळे रिपोर्ट कार्ड घेतले. प्रिन्सिपलचं ऑफिस गाठलं. जो प्रिन्सिपल कुणाला उभंच करून घेत नाही. पण मी एवढी अग्रेसिव्ह झाली होती की माझी जर्नीच तेवढी झालेली होती भयानक. त्यामुळे मी गेले डायरेक्ट आणि बोलली, हे रिपोर्ट बघा तुम्ही. या मुलग्याला जर काही येत नव्हतं तर आत्तापर्यंत ह्याला 80% तुम्ही, आणि प्रत्येक विषयात 70 आणि 80% आहेत. असंही नाही की त्याने सगळे मिळून तुम्ही सब्जेक्ट म्हणून 80% देताय. बरोबर. तर तुम्ही ह्याला का दिलात? माझा प्रश्न फक्त हा साधा सिंपल आणि एकच आहे. माझ्या मुलाला काही येत नाही तर इथपर्यंत त्याला तुम्ही पास करत आणलात का? पण दादा असं आहे ना की ते प्रिन्सिपलच्या मुखातून शब्दच निघत नव्हता. अच्छा. तो एवढा हतबल झालेला होता की तो माफी मागत होता. पण त्याला स्वतःला कळत नव्हतं की मी काय करतोय किंवा मी काय वागतोय. अच्छा. असं झालं. आणि ह्या याच्यामध्ये म्हटलं नाही, माझा मुलगा नापास होऊच शकत नाहीये आणि तो 10वी हा झालाच पाहिजेत. ओके. मी सरळ तिथनं धमकी देऊनच निघाली होती. कारण ती आई एवढी पेटलेली होती आतून की तिची जर्नी सोपी नव्हती. करेक्ट. त्यानंतर मी नगरसेवकांकडे गेले. नगरसेवकांकडे सगळं सांगितलं. नगरसेवक मला ओळखत होते. एक चांगली फॅमिली ओळखत होते. मुलं वगैरे म्हणून, मुलांच्या चांगली मुलं आहेत. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं की त्या मॅडमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. कारण मॅडमकडे रिपोर्ट कार्ड आहेत आत्तापर्यंतचे. जरी ही केस पुढे गेली तर खूप होईल. मग परत सगळं रिचेकिंगसाठी सगळं होईल. तुमच्या शाळेचं सगळंच निघेल. मग त्यानंतर त्यांनी त्याला 10वीला बसवलं. ओके. 10वीला बसवलं. पण तेव्हापासून स्वामींची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे एक प्रॉपर ओके. प्रॉपर मी स्वामींपासून सुरू झालं. मग दर रविवारी दादरच्या मठात जाणं, सकाळी जायचं ते संध्याकाळी पर्यंत बसायचं. आणि त्राटका करायचं. म्हणजे स्वामींचे डोळे आणि माझे डोळे त्राटकवाला जे म्हणजे बघतच राहायचं की ते मी भरून यायचं की मी एवढं सोसलंय स्वामी, खूप झालं, मला आता सहन होत नाहीये. मी हे दुःख कुणालाही सांगू शकत नाहीये. बरोबर. सोपं नाहीये. आणि मी कोलमडली तर हे कुटुंब पूर्ण संपेल. ते आज फक्त माझ्याकडे बघतायत. मिस्टर तर तुम्ही बघितलं किती साधे आहेत. बरोबर. साधे आहेत. करेक्ट. मग काय करू मी? असं मी स्वामींकडे बघत राहायची. एवढी बघायची ना की माझे डोळे नसा पूर्ण लाल होऊन फाटायच्या याच्यात यायचे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काही न खाता पिता त्या मठामध्ये फक्त स्वामी आणि मी नामस्मरण करत, पापणी न लावता बसायचे.
बसायची तिथले अक्षरशः ते जे पुजारी आहेत ते सगळ्यांना सांगायचे बडबडू नका, त्या नामस्मरण करताय. अच्छा. म्हणजे सगळ्यांना शांत बसवायचे. असं दर रविवार मी तिथे, मी का जाते माहीत नाही आहे, मी काय मागते हेही मला माहीत नाही आहे, पण मी तिथे जाते. मी तेवढा वेळ घरापासून जी बाहेर पडायची, म्हणजे पनवेल टू दादर हा दर रविवारी माझा प्रवास असायचा. ओके. ताप असू देत, थंडी असू देत, पाऊस असू देत, ऊन असू देत, काही असू देत, पण जायचं. तिथे बसायचं. म्हणजे तिथे बसून जी मला आत्मशांती मिळायची ती मला आठवडाभर अक्षरशः मी रखरखत्या हिच्यावर असायची. ती एनर्जी पूर्ण आठवडाभर तुमच्याकडे असायची तिथे जाऊन आल्यावर. आणि मी ते सगळं करत होती. ती जर्नी स्वामींची सुरू झाली. अच्छा. खऱ्या अर्थाने. म्हणजे स्वामी माहीत होते, असं नाही की स्वामी हे दत्त अवतारी आहेत एवढंच माहित होतं. म्हणजे पुस्तकापर्यंत जितक्या गोष्टी असतात, त्या पलीकडे स्वामी काय आहे आतमधून जो कनेक्शन असतो तो नव्हता झाला. अजिबात नाही. तुम्हाला मी सांगते, अजिबात नाही. पण तिथून देऊळ बंद जेव्हा आलं ना, तेव्हा माझ्या मुलाचं 2014 मध्ये काहीतरी 15ला देऊळ बंद आलं. तेव्हाच तो मोठ्याचा इश्यू चालू होता. आणि मी तेव्हाच मुलांना बोलली, एक दिवस स्वामी आपल्याला ह्या सगळ्यांना बाहेर काढतील. ओके. बस हा शब्द मी सतत बोलायचे. पण मी बोलते हे नाही मला वाटायचं, माझ्याकडून कोणतरी बोलून घेतंय. तो मला दिलेला धीर असायचा. तो जो मी मुलांना द्यायची ना, तो खऱ्या अर्थाने मी स्वतःलाच धीर देत होती की सर्व नीट होणार, सगळं नीट होणार. पण नीट म्हणजे काही होण्याच्या स्थितीत नव्हतं. मुलाची कंडिशन काहीतरी वेगळीच मेंटली होत होती. म्हणजे मला भीती काय की कधीतरी उठून आत्महत्या वगैरे करेल का किंवा काय करेल, हे सगळं असायचं. त्या ह्याच्याने मी झोपायचीच नाही. त्या छोटा मुलगा एकदम डिस्टर्ब. पण तेव्हापासून मी तारक मंत्र हे ते, म्हणजे मला ते काही माहीत नव्हतं तारक मंत्र वगैरे. पण मी मठात जायला लागली, तारक मंत्र वाचला, तारक मंत्र सुरू केला आणि रोज तारक मंत्र घरात लावायचा. मी स्वतः म्हणायची, त्याला सतत सांगायची स्वामी आहेत. आपल्या पाठीशी इतर कोण आहेत की नाही मला माहीत नाहीत, पण स्वामी आहेत. आणि ह्या याच्यावर तो 10वी पार झाला. मेंटली डिस्टर्ब होता, पण 10वी पार झाला. स्वामींनी त्याला त्या गाळातून काढलं. एवढं काढलं ना की तो, म्हणजे ते असं होतं की तो पुढेच नाही जाणार. अच्छा. जशी मोठ्याशी कंडिशन झाली तशीच छोट्याशी ही केली होती. पण तो माझ्यासारखा जरा स्ट्रॉंग होता, मोठ्यासारखा असं मनाने हे नव्हता, इमोशनल नव्हता. तो स्ट्रॉंग, अजूनही तो स्ट्रॉंगच आहे. तो कसं आहे माहितीये, त्याच्यावर जरा दत्ताची कृपा आहे, त्यामुळे तो स्ट्रॉंग, तोच येणार होता, तो स्ट्रॉंग आहे. लहान आहे तो. तर त्याने पार केलं, खूप कष्ट केले, खूप प्रयत्न केले, पार झाला 17-18च्या आयुष्यात. त्यानंतर आला तो कॉलेजला आला. आमची जर्नी स्वामींची मस्तपैकी सुरू झाली होती तोपर्यंत. म्हणजे दर रविवारी मठात जायचं, मठातून शिदोरी घेऊन यायची, आठवडाभर पुरवायची, परत मठात जायचं, मठातून शिदोरी घेऊन यायची, आठवडाभर पुरवायची. एक म्हणतात ना की मरणाऱ्याला कुठेतरी तो काठीचा आधार, बुडणाऱ्याला, तसं माझं झालं होतं. आणि मी ते करायला लागली. त्याची 11वी झाली, आला तो 12वीत. बाहेरून वार चालू होते, लाईव्ह दिसतच होतं, लाईव्ह भयंकर होत गेलं. पण मी त्या लाईव्हकडे नंतर लक्षच नाही दिलं. कारण का मी जर त्याच्याकडे बघत बसली तर मी कमजोर पडेन, आणि मला कमजोर पडायचं नव्हतं. आणि अशाच ह्याच्यात माझ्या मिस्टरांचे एक मित्र त्यांना एका काकांकडे घेऊन गेले. कारण खुलासा कोण करणार, बरोबर. आपण जेव्हा भरकटतो ना तेव्हा नेमकं आपल्याला माणूसच कोण भेटत नाही सांगणार, तेव्हा काहीतरी वेगळेच भेटतात आपल्याला. मग मिस्टर बोलले की नाही आता आम्हाला नाही कुठे बघायचं, काही नको आहे. तर ते बोलले चला हो भाऊ एकदा बघूया आपण जाऊन. त्या काकांना फक्त त्यांनी सांगितलं माझ्या मिसेसला असं असं दिसते आणि असं असं आहे. तोपर्यंत माझे शारीरिक इश्यू पण खूप होत चालले होते. खूप म्हणजे हा पाय पूर्ण त्या गोष्टीने डॅमेज होत गेला. हा डॅमेज केला गेला की हिने कुठेच जाऊ नये, हिने जाग्यावरच पडावं आणि हिने असंच संपावं, असं होतं. त्यात वडील नेहमी दिसायचे,
नेहमी दिसायचे आणि ते एकदम उदास आणि रडलेल्या अवस्थेत ओके, दिसायचे वारल्यानंतर. वारल्यानंतर. आणि ते दिसू नयेत असं असते म्हणतात.